नमस्कार मित्रांनो शेळीगट योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला होता आणि आता तुमच्या मोबाईल क्रमांकावरती राज्य शासन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यासाठी एक अधिकृत SMS आलेला आहे। आता हा जो SMS आहे हा SMS तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र अपलोड करण्यासाठी ही सूचना देण्यात आलेली आहे। अधिकृतपणे जे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते कागदपत्र कोणते आहेत आणि अपलोड करताना कोणती महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे याबाबत माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती येत असतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये Google Chrome ब्राउझर ओपन करा। त्यानंतर पशुसंवर्धन विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे MABMS वेबसाईट, ही वेबसाईट जी आहे ही टाकून सर्च करायचे आहे। मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे। तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन या पेजवरती येऊन जाल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर आपल्या स्क्रीनवरती पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटचा अधिकृत पेज या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, उजव्या बाजूला ज्या 3 रेषा दिसत आहे यावरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे। मुख्य पृष्ठ, योजना तपशील, वेळापत्रक, कागदपत्र अपलोड करा, केलेले अर्ज, संपर्क अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, पूर्वी तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आला होता त्यावेळेस कागदपत्र अपलोड करा हा जो ऑप्शन आहे किंवा पर्याय आहे हा या ठिकाणी पूर्वी नव्हता, तो आता या ठिकाणी आलेला आहे। आता कागदपत्र अपलोड करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर परत एकदा नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित आपल्याला एकदा वाचून घ्यायच्या आहेत। कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास 15 ते 10 सेकंद थांबून पुन्हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। कागदपत्र अपलोड करण्यासाठी SMS आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउझर किंवा डिव्हाइस वापरून प्रयत्न करावा। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर कागदपत्र अपलोड करण्यासाठी SMS आलेला असेल, तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये हा कागदपत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करत असाल, त्या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कॉम्प्युटरवरून ट्राय करा किंवा इतर दुसऱ्या मोबाईलवरून प्रयत्न करून बघा। या ठिकाणी आपल्याला तशी सूचना ती दिलेली आहे। परत एकदा आपल्याला पशुसंवर्धन विभागाने अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पेज आपल्या समोर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे। मित्रांनो, यामध्ये कागदपत्र अपलोड करताना जर तुम्हाला काही अडचण निर्माण झाली असल्यास पशुसंवर्धन विभागाकडून या ठिकाणी संपर्क क्रमांक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस येणार त्यावेळेस तुम्हाला हा संपर्क क्रमांक दिसेल। तुमची काही अडचण असेल तर तुम्ही या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात। दुसरी महत्त्वाची जी सूचना आहे ती याप्रमाणे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की कागदपत्र जे आहेत अपलोड करताना कागदपत्राची जी साईज आहे ती 100 KB मध्ये असायला पाहिजे आणि PNG किंवा JPG या फॉर्मॅटमध्ये ती असायला पाहिजे। तसेच ज्या अर्जदाराची जी निवड आहे किंवा प्रतीक्षा यादीमध्ये अर्जदाराचा अर्ज असेल तर त्या अर्जदाराने पण वेळेच्या आतमध्ये, म्हणजे जी तारीख दिलेली आहे कागदपत्र अपलोड करण्याची त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे। मित्रांनो, या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना जे कागदपत्र आहेत ते योग्य आहेत का याची खात्री करून तुम्ही ते कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि सेव्ह करायचे आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाची परत सूचना आहे की तुम्ही जे पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना जो आधार क्रमांक दिलेला होता तो आधार क्रमांक आणि पासवर्ड, म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे त्याचे 6 डिजिट जे आहे शेवटचे ते पासवर्ड म्हणून तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे। म्हणजे युजर नेम मध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 6 अंक जे आहेत ते तुम्ही टाकून लॉग इन करायचं आहे।
मित्रांनो, ही माहिती सविस्तर बघितल्यानंतर आता आपल्याला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड मध्ये तुम्ही अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक दिलेला होता त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 6 अक्षर तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्ही जो पूर्वी अर्ज सादर केलेला होता तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। मित्रांनो, सुरक्षेच्या कारणाने मी हा भाग जो आहे तो ब्लर केलेला आहे। तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी लॉग इन करून येणार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती दिसेल। यामध्ये आधार क्रमांक तसेच योजनेचे नाव आणि तुम्ही योजनेमध्ये जी निवडलेली बाब आहे ती पण या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करा हा एक पर्याय दिसत आहे। आपण त्यावरती निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवरती पशुसंवर्धन विभागामार्फत जे कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे त्याची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मतदान कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यासारखे कागदपत्र तुम्हाला ओळखपत्रासाठी अपलोड करायचे आहे। त्यानंतर खाली आहे 7/12 तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर नमुना नंबर 8 तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। खाली दिलेला आहे अपत्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र। अपत्याचा जो दाखला आहे त्याचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। नंतर आहे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र। मित्रांनो, यामध्ये जर तुमच्या नावावरती शेती नसेल तर तुमच्या वडिलांच्या नावाने असेल, आईच्या नावाने असेल किंवा भाऊच्या नावाने असेल तर तुम्ही त्यांचं फक्त संमतीपत्र घ्यायचं आहे आणि ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करून घ्यायचं आहे। किंवा तुमच्याकडे जर शेती नसेलच तर तुम्ही भाडे करारनामा या ठिकाणी अपलोड करू शकता। म्हणजे एखादी शेती तुम्ही भाड्याने घेतलेली आहे आणि त्या शेतीचा तुम्ही भाडे करारनामा करून तुम्ही या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती सेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली आहे अनुसूचित जाती जमातीतील जे लाभार्थी आहेत त्यांनी त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची जी प्रत आहे ती या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करायची आहे। त्यानंतर खाली आहे रहिवासी प्रमाणपत्र। जर तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र असेल तर अपलोड करायचं आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जो ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरकडे जाऊन तुम्ही ग्रामपंचायतचा जो रहिवासी प्रमाणपत्र आहे ऑनलाईन पद्धतीने काढून तो जर तुम्ही या ठिकाणी अपलोड केला तरी तो या ठिकाणी चालेल। अपलोड केल्यानंतर सेव्ह करायला विसरू नका। त्यानंतर खाली आहे दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर बँक पासबुकचं झेरॉक्सचं पहिलं पेज बँक पासबुकचं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। नंतर राशन कार्ड, एकाच कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यामुळे राशन कार्डचं जे पान आहे पहिलं त्याचं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर खाली आहे मित्रांनो, तुम्ही जर अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आणि तुम्ही जर बचत गटाचे सदस्य असाल आणि बचत गटाचं जर खातं बँकेमध्ये असेल तर त्या बँकचं पासबुकचं पहिलं पेज तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आणि यामध्ये वयाचा पुरावा सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे। यामध्ये तुम्ही ग्रामपंचायत मधून जन्मदाखला काढू शकता किंवा तुमचं 10वीचं गुणपत्रकावरती संपूर्ण जन्मडेट दिलेली आहे ती जन्मडेट तुम्ही या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून ते कागद तुम्ही अपलोड करू शकता। शैक्षणिक पात्रतेचा दाखला। मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही जे शैक्षणिक पात्रता निवडलेली आहे ती शैक्षणिक पात्रतेचा जर कागद तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तो कागद तुम्ही या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करायचा आहे, जेणेकरून तुम्ही जी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता दाखवलेली आहे आणि कागदपत्रामध्ये तुम्ही शैक्षणिक पात्रतेचा कागद या ठिकाणी अपलोड करणार आहेत ते मॅच झालं पाहिजे, म्हणजेच भविष्यात तुमचा अर्ज त्रुटीमध्ये निघणार नाही। त्यासाठी तोच कागद तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचा आहे। रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करायचं आहे। मित्रांनो, हे जे कार्ड आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता। तसेच खाली दिलेलं आहे शेळी गट किंवा शेळी पालनचं जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्या प्रशिक्षणाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करून सेव्ह करायचं आहे। मित्रांनो, सांगितलेली माहिती व्यवस्थित तुम्ही एकदा या ठिकाणी आल्यानंतर बघून घ्यायची आहे।
कागदपत्र व्यवस्थित बनवायचे आहे। पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या आधी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी येऊन तुम्ही कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहेत। आता या संबंधित तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारू शकता। आणि या व्हिडिओमध्ये जी दिलेली माहिती आहे ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर लाईक करा, इतर गरजू लोकांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून हे जे कागदपत्र आहेत हे माहिती त्यांना होईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ योजनेसंदर्भातील आपल्या YouTube चॅनलवरती येत असतात, त्याची माहिती तुम्हाला मिळते। मित्रांनो, थांबतो, परत एकदा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।